आपण अंडरस्टँड केलेलं आहे की आयसोमॅट्रिक, व्हॉट इज द आयसोमॅट्रिक प्रोजेक्शन अँड what is the comparison between orthographic projection and isometric projection. Already we know the orthographic projection, they are given one object and we draw the different types of views like a side view, top view and front view. Okay, this is the procedure of orthographic projection, but in a isometric projection they are given a front view, top view, side view and we draw the object. Means this is a reverse process. In orthographic projection मध्ये आपण बघितलं की ऑब्जेक्ट दिलेला होता, आपण फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करायचं. बट ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू दिलेला असेल, तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा असेल. ओके, दॅट इज अ रिव्हर्स प्रोसेस. सो आपण बघितले की स्टार्टिंगला एक लाईन ड्रॉ करायची, एक पॉइंट पिक करायचा. ते पॉइंट पिक केल्यानंतर 30 डिग्री 30 डिग्री हे मेजरमेंट मेंटेन करायचं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट जो पण असेल त्या ऑब्जेक्टचे पूर्ण लेंथ, हाईट आणि विड्थ कॅल्क्युलेट करून घ्यायची आणि बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. जो पण लाईटली ड्रॉ करायचा, जो बॉक्स असेल तो लाईटली ड्रॉ करून घ्यायचा. ओके, हे झालं आयसोग्राफ प्रोजेक्शन, आयसोमॅटिक प्रोजेक्शन. आता त्याच्यामध्ये फक्त एक पॉइंट रिमेनिंग आहे की मेथड. ओके, एक स्टुडंटने सांगितलं की सर्कल कसा ड्रॉ करायचा, मेथड. आपण त्याला काय म्हणणार आहे, ड्रॉइंग अ सर्कल. सर्वांनी लक्ष द्यायचंय, सर्कल डायरेक्टली डिवायडर थ्रू. सपोज एक बॉक्स दिलेला असेल, या बॉक्स मध्ये तुम्ही बॉक्स ड्रॉ केला, डायरेक्टली सर्कल ड्रॉ होत नाही. ओके, तो इन्क्लाइंड मध्ये असतो. तो कसा ड्रॉ करायचा ते आपण मेथड बघणार आहे. ड्रॉइंग अ सर्कल इन आयसोमेट्रिक. Okay, so how to draw the circle? Means a circle or any other curve will not show in a true shape. Okay, हा जो शेप दिलेला आहे मी सांगितला एक बॉक्स मध्ये, तो सर्कल असतो, that is not a true shape. So any circle on any isometric plane will be ellipse. तो सर्कल जो असतो तो आपल्याला इलिप्स मध्ये दिसतो. ओके, तो इलिप्स मध्ये दिसतो. तर आपण कसा ड्रॉ करायचा ते मेथड से सर्वांनी लक्ष द्यायचं. सोबत सर्कल तुम्हाला व्ह्यू दिलेला असेल, त्या व्ह्यू मध्ये तुम्हाला असं सर्कल दिसणार आहे, जो आपण ऑब्जेक्ट बघितले. ओके, असं सर्कल दिसणार आहे. पण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे, या प्रकारचा ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे, हा लाईन्स येतील, यामध्ये जेव्हा सर्कल ड्रॉ करणार आहे, इथे तुम्हाला सर्कल दिसतोय. बट जेव्हा ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही ड्रॉ कराल, ऑलरेडी आपण 30 डिग्री मध्ये तो इन्क्लाइंड केलेला आहे, त्यामुळे तो इलिप्स दिसणार आहे. सर्कल हा इलिप्स मध्ये दिसणार आहे. तर मग तो कसा ड्रॉ करायचा? सिंपल, हा बॉक्स झाला. ह्या बॉक्स मध्ये इथे एक सेंटर लाईन मार्क करायची, या लाईनचा सेंटर मार्क करायचा, या लाईनचा सेंटर मार्क करायचा. सपोज दिस इज ए बी सी डी. ओके, टेक अ सेंटर डिस्टन्स ऑफ बी ए. बी ए चा सेंटर डिस्टन्स घेतला, एडी चा सेंटर डिस्टन्स घेतला आणि ऑलवेज या समोरासमोर बाजू ह्या सेम असतात, त्यामुळे एकच सेंटर डिस्टन्स मार्क केला आपण. ओके, हा डिस्टन्स हे डिस्टन्स मार्क केले. त्यानंतर हे पण डिस्टन्स समोर मार्क करून घ्यायचे. झाले मार्क. एक प्रोसेस लक्षात ठेवायची, हा सी जो असेल तो डायरेक्टली इथे टच करायचा लाईटली. तो सी चा पॉइंट या पॉइंटला टच करायचा. सपोज तुमचा ई असेल, हा एच असेल. ओके, इथे टच केला. इथे टच केल्यानंतर इथे पण एक पॉइंट मार्क केलेला आहे, मग तो कुठे टच होणार आहे? या सेंटरला, एच्या. ओके, झाला एच्या सेंटरला टच. सिम्पली या पॉइंट वरून तुमचा राउंडर जे असेल, त्या राउंडर वरून डायरेक्टली, हे बघा, डायरेक्टली इथे सेमी हाफ सर्कल जर असेल ऑब्जेक्ट मध्ये, तर डायरेक्टली सेमी हाफ सर्कल ड्रॉ करण्यासाठी ही मेथड यूज करायची. आणि डायरेक्टली या सेंटर पॉइंट पासून डिवायडर थ्रू हे दोन पॉइंट जॉईंट होते. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये जर सेमी सर्कल प्रोव्हाइड केलेला असेल, म्हणजे फक्त एवढा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा असेल, तर या प्रकारची बॉक्स मेथड यूज करायची. ओके, एबीसीडी बॉक्स ड्रॉ करायचा, त्याच्या सेंटर मध्ये त्याला डिवाइड करायचं, त्यानंतर सेंटर एक पॉइंट मधून ते पॉइंट जॉईंट करायचे आणि सी मधून तो ड्रॉ करायचा. म्हणजे काय होतं, तो सेमी हाफ सर्कल हा ड्रॉ होतो. हे झालं कर्व साठी. आता सपोज सर्कल असेल, तर सर्कल कसा ड्रॉ करायचा? सिंपल आहे. अगेन 30 हा बॉक्स कंप्लीट करायचा, जी पण ती वेड्थ असेल त्या ऑब्जेक्टची.
ओके, इथे एक पॉइंट सेंटर पॉइंट मार्क करायचा, इथे एक सेंटर पॉइंट मार्क केला. सपोज दिस इज ABCD, दिस इज E अँड दिस इज H. परत C पॉइंट वरून हा टच करायचा इथे. ओके, इथे टच करायचा. मेथड लक्षात ठेवा, जर कर्व असेल तर कर्व साठी ही मेथड यूज करायची, आणि सर्कल जर असेल तर सर्कल इलिप्स मध्ये दिसणार आहे. इलिप्स मध्ये का दिसणार आहे की तुमचा ऑब्जेक्ट 30 डिग्रीने दोन्ही साईडला 30 डिग्रीने इन्क्लाइंड केलेला आहे, त्यामुळे तो तुमचा सर्कल हा तुम्हाला इलिप्स मध्ये दिसेल. ओके, ही प्रोसिजर करायची. नंतर B आणि D हे दोन पॉइंट जॉईंट करायचे. ओके, त्यानंतर F पॉइंट मार्क केलेला असेल याच्या समोर, आणि G पॉइंट मार्क केले असेल, ते पण जॉईंट करायचे A थ्रू. ओके, जॉईंट केले. सिंपल आहे. इथे एक पॉइंट मिळाला आणि इथे एक पॉइंट मिळणार आहे. म्हणजे सपोज मी मेजरमेंट मध्ये ड्रॉ नाही केलेलं नाही, तर ही तिन्ही सर्कल एकाच ठिकाणी तुम्हाला टच असणार आहे. म्हणजे या प्रकारे एकाच ठिकाणी टच असणार इथे. ओके, मी विदाउट मेजरमेंट ड्रॉ केले, त्यामुळे एक लाईन मध्ये हे बघा, इथे कसे एकाच पॉइंट मध्ये टच झालेले, ही एक लाईन, सेकंड अँड थर्ड, त्याप्रमाणे ही पण लाईन जॉईन होईल. मग ह्या पॉइंट वरून डिवायडर घ्यायचं, या पॉइंटवर ठेवायचं डिवायडर, डायरेक्टली हा कर्व ड्रॉ करायचा. सेम प्रोसिजर, इथे एक डिवायडर ठेवायचं, हा कर्व जॉईन करायचा. इथे डिवायडर ठेवायचं, हा जॉईन करायचा. इथे डिवायडर ठेवायचं, हा कर्व ड्रॉ करायचा. ओके, झाला सर्कल. म्हणजे तुमचा सर्कल तुमच्या व्ह्यू मध्ये, सोल्युशन मध्ये तुम्हाला असा दिसेल, आणि इथे ऑब्जेक्ट मध्ये ड्रॉ करत असताना तुम्हाला इलिप्स मध्ये दिसेल. तर तो इलिप्स मध्ये का दिसणार आहे, कारण की तुमचा ऑब्जेक्ट 30 डिग्रीने दोन्ही बाजूने इन्क्लाइंड केलेला आहे. ओके, या प्रकारचा सर्कल ड्रॉ करायचा. म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये जर कर्व आला तर कर्व ड्रॉ करायला ही मेथड यूज करायची, आणि सर्कल आला ऑब्जेक्ट मध्ये तर सर्कल आला ऑब्जेक्ट मध्ये, आणि सोल्युशन फाइंड आउट करायचं सर्कलचं, तर लाईटली एक बॉक्स ड्रॉ करायचा, ABCD लाईटली ड्रॉ करायचा. ओके, ABCD लाईटली ड्रॉ करायचा. सेंटर पॉइंट त्याचे डिवाइड करून जॉईंट करायचे C आणि A थ्रू. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक पॉइंट मिळेल, हा कर्व ड्रॉ होईल डिवायडर थ्रू. इथे पॉइंट मिळेल, GH कर्व ड्रॉ होईल, आणि ह्या A सेंटर पॉइंट मधून इथला कर्व ड्रॉ होईल, आणि C पॉइंट मधून A चा कर्व ड्रॉ होईल. या प्रकारे तुमचा इथे सर्कल ड्रॉ होईल, आणि तो सर्कल तुम्हाला हा इलिप्स नुसार इन्क्लाइंड दिसेल. ओके, तर अशी मेथड असणार आहे आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये, आयसोमॅटिक प्रोजेक्शन मध्ये. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ऑब्जेक्ट एखादा शो करतो. हे बघा, हे सोल्युशन असणार आहे. तुम्हाला हा क्वेश्चन असणार आहे आता. front view and side view of an object given in a figure, first angle method, draw any isometric view taking O as a origin. आता हे तुम्हाला स्टेटमेंट असणार न्यूमरिकल्स. म्हणजे तुम्हाला हे दोन व्ह्यू दिलेले आणि तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉ करायला सांगितलं. सिंपल आहे, तिथे सर्कल दिसतंय तुम्हाला. ही सर्कल ड्रॉ करायचा असेल, ओके, इथे सर्कल तुम्हाला प्लेन दिसतंय, बट ऑब्जेक्ट मध्ये ड्रॉ करत असताना सर्कल तुम्हाला इन्क्लाइंड दिसणार. हे बघायचं सोल्युशन हे दिलेलं आहे. आणि ते सर्कल ड्रॉ करण्यासाठी जी आपण मेथड आता बघितली, तीच मेथड ड्रॉ केली. बघा, ABCD एक ब्लॉक ड्रॉ केला, त्याच्यामध्ये सेंटर लाईन घेतला, ही बघा, ही सेंटर लाईन ह्या जॉईंट केले आहे, आणि त्या पॉइंट थ्रू हे बघा हा सर्कल ड्रॉ केलेला आहे. म्हणजे ओके, म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये सर्कल दिलेला असेल तो ड्रॉ करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. ती मेथड कोणती आहे? ड्रॉइंग अ सर्कल इन आयसोमॅट्रिक. ओके, या टाईपची तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे. असे तुम्हाला फ्रंट व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू दिलेला असेल, आणि हा ड्रॉ करायचा असेल, हे तुमचं सोल्युशन असणार आहे. आता स्टार्टिंगला तुम्ही ऑर्थोग्राफिक मध्ये काय करायचे, तुम्हाला हे दिलेलं होतं, तुम्ही हे व्ह्यू ड्रॉ करायचे. आता रिव्हर्स प्रोसेस करायची. ओके, या प्रकारचे तुम्हाला सोल्युशन असेल, त्यानुसार हे व्ह्यू आपल्याला ड्रॉ करायचे. किंवा डिफरंट टाइप्स ऑफ न्यूमेरिकल असे तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, त्याचे सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचे असते.
सपोज हा गिवन डेटा आहे, मीन्स हा क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर असं या प्रकारे ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. कुठे पण बघा कोणताही पण 30 डिग्री मध्येच तो इन्क्लाइंड करून ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला असतो. ओके, या प्रकारे आपला जो युनिट नंबर 4 असणार आहे हे आयसोमॅटिक प्रोजेक्शन आपल्याला या वीक मध्ये आणि नेक्स्ट वीकचे 2 लेक्चर मध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शीट जे प्रोव्हाइड केले त्या शीट साठी जे आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये सर्वांनी प्रेझेंट राहायचंय. सर्वांना जे शीट असतील ते शीट सर्वांना 9 शीट असतील त्यामध्ये काय ड्रॉ करायचं हे सर्वांना इन्स्ट्रक्शन दिले जातील, प्रॉब्लेम दिले जातील आणि ते तुम्ही कम्प्लीट करायचे. ओके, त्या शीटला तुम्हाला 50 मार्क्स असतील. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला प्रेझेंट राहा. तेव्हा तुम्हाला मी प्रॉब्लेम देणार आहे. जे स्केचबुक मध्ये ड्रॉ केले तेच प्रॉब्लेम तुम्हाला शीटवरती ड्रॉ करायचे असतील. ओके, या प्रकारे आपलं 4th युनिट असणार आहे आयसोमॅट्रिक. आणि जे लास्ट युनिट आहे हे लास्ट युनिट एकदम सिंपल आहे. शेवटचं युनिट असणार आपल्या सिलेबसचं फ्री हँड स्केचिंग. ओके, फ्री हँड स्केचिंग. मग सपोज इंडस्ट्रीमध्ये आपण टाइप्स ऑफ स्क्रू, नट बोल्ट, आपण डेली लाईफ मध्ये पण बघतो की नट बोल्ट बघितले असेल, स्क्रू बघितले असेल. याला प्रत्येकाला मेजरमेंट असतात, त्याला थ्रेड असता. बघा थ्रेड दिलेलं आहे. ओके, ते थ्रेड असतात, टीथ असतं. मग त्या टीथचं कंपनी डिझाईन करते. त्या टीथ मध्ये पण काहीतरी मेजरमेंट असतात, डिझाईन असतं. मग 60 डिग्री अँगल मेजर केलेला आहे, त्याचं पिच अँगल असेल, डायमीटर असेल. ओके, यानुसार ते नट आणि बोल्ट किंवा स्क्रू असतील, वॉशर असतील हे डिझाईन केले जातात. हे सपोज रिंग नट आहे, डिफरंट टाइप्स ऑफ कॅप्शन नट आहे, विंग नट आहे, प्लेन वॉशर आहे. आपण वॉशर बघितलेस की डिफरंट टाइप्स ऑफ वॉशर असतात, रबर मध्ये असतील, मेटल मध्ये असतील. त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला फक्त जनरल स्टडी आहे आणि हे ऑब्जेक्ट ड्रॉ करायचे तुमच्या स्केचबुक मध्ये, शीट मध्ये. ओके, हे ड्रॉ करायचं असेल तुम्हाला. सिंपल युनिट आहे लास्ट आपल्याला, ते शेवटचं युनिट असणार आहे फ्री हँड स्केच. ओके, सो आता आपण स्टार्ट करतोय आयसोमॅटिक प्रोजेक्शन प्रॉब्लेम नंबर 1. तो सर्वांना 60-70% अंडरस्टँड झालेला असेल की आयसोमॅटिक प्रोजेक्शन म्हणजे काय आणि आपल्याला त्यामध्ये काय फाइंड आउट करायचं. सो सर्वांना प्रॉब्लेम नंबर 1 विथ आन्सर मी प्रोव्हाइड करतोय. स्टार्टिंगला काही प्रॉब्लेम हे विथ आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, बट क्वेश्चन नुसार तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करायचं. बट अंडरस्टँड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही प्रॉब्लेमचे ऑब्जेक्ट अंडरस्टँड होईल की कसा ड्रॉ करायचा असेल. ओके, हे बघा हा प्रॉब्लेम नंबर 1 मी तुम्हाला शेअर करतोय. सर तुमचं माईक म्यूट आहे. Okay, this is the two orthographic view and how to according to first angle method. तुम्हाला सर्व माहिती व्हॉट इज द फर्स्ट अँगल मेथड. सेकंड क्वार्टर मध्ये फ्रंट व्ह्यू आला नसेल त्याच्या थर्ड क्वार्टर मध्ये टॉप व्ह्यू येतो आणि त्याचा जो लेफ्ट हँड साइड व्ह्यू असेल तो फर्स्ट क्वार्टर मध्ये येतो. ड्रॉ एनी आयसोमॅट्रिक व्ह्यू टेकन ओ ऍज अ ओरिजिन. हे बघा ओ इथे बघा ऑब्झर्व करा ओ दिलेला आहे. ओके, ओ इज अ ओरिजिन. ओरिजिन म्हटल्यानंतर काय असेल, सिंपल ओरिजिन. आपण प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. सपोज मी ड्रॉ करून दाखवतो आणि तुम्ही नंतर ड्रॉ करायचा. ही लाईन ड्रॉ करायची, इथे एक पॉइंट मार्क करायचा. ओके, पॉइंट मार्क केलाय. त्यांनी काय म्हटलंय स्टेटमेंट मध्ये, ड्रॉ अँड आयसोमॅट्रिक व्ह्यू टेकन ओ ऍज अ ओरिजिन. ओरिजिन म्हटल्यानंतर हा तुमचा जो पॉइंट असेल जो तुम्ही मार्क केला तो तुमचा ओरिजिन असेल. ओके, मग ह्या ओ पॉइंट पासून 30 डिग्री अँगल मेजर करायचा. एक रॅन्डमली लाईन ड्रॉ करून घ्यायची. अदर साइडला पण 30 डिग्री अँगल मेजर करायचा. ही लाईन ड्रॉ करायची. ओके, ही प्रोसेस झाल्यानंतर फर्स्ट प्रोसेस आपण एक अंडरस्टँड ठेवायची. स्टार्टिंगला हाईट, लेंथ आणि विड्थ ऑब्जेक्टची फाइंड आउट करून घ्यायची. ते बघा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता हा फ्रंट व्ह्यू आहे.
फ्रंट व्ह्यू म्हणजे ऑब्विसली तो कोणत्या साईडने दिसणार आहे ते ऑब्झर्व करून घ्यायचं. फ्रंट व्ह्यू इथे मार्क करून घ्यायचं, म्हणजे फ्रंट व्ह्यू या साईडने बघायचं आपल्याला. आणि दुसरा दिलेला लेफ्ट हँड साइड व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू, लेफ्ट हँड साइड व्ह्यू. ओके. प्रोसिजर काय सांगितले मी स्टार्टिंगला, त्याची लेंथ हाईट विड्थ कॅल्क्युलेट करायची. सिंपल आहे. लेंथ किती दिलेली आहे 80, लेंथ किती दिलेली 80. बघा हाईट सेम असणार आहे, बघा हा त्याचा एंड पॉइंट आहे आणि हा पण एंड पॉइंट आहे, म्हणजे ही हाईट इज 70 आणि 80. 80 लगेच मार्क करून घ्यायचा. 80 लाईन जिथपर्यंत येत असेल तिथे मार्क करायचा 80चा. ओके. हा ऑब्जेक्ट आहे म्हणून तो डार्क करायचा. हे ऑब्जेक्टचा व्ह्यू आहे म्हणून डार्क करायचा 80 mm आणि हाईट 60 असणार आहे. मग रॅन्डमली एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, ती लाईटली ड्रॉ करायची. ती किती असेल 60. ओके. लाईटली ड्रॉ केली, इथे पण लाईटली ड्रॉ करायची 60, अदर साइड पण 60 आणि डायरेक्टली आता हा 80, तर ऑब्विसली हा पण 80 असणार आहे. हा पण 80चा ड्रॉ करून घ्यायचा. बाकीच्या लाईन्स लाईटली ड्रॉ करायच्या आणि ज्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला दिसत आहे त्या डार्क करायच्या फक्त. ओके. ही पण लाईन ड्रॉ होईल. ओके. या प्रकारे तुमचा ऑब्जेक्ट हा ब्लॉक मध्ये तुम्ही ड्रॉ करायचा स्टार्टिंगला. मी विदाउट मेजरमेंट ड्रॉ करून दाखवतोय, त्यामुळे लाईन्स मिसमॅच होऊ शकतात. ओके. या प्रकारे तुमचा ब्लॉक ड्रॉ झाला. हा 60 आहे, हा 80 आहे, हा 80 आहे. ओके. फक्त आता ही साईड फाइंड आउट करायची. ही साईड किती असेल ती फाइंड आउट करायची. ओके. ती साईड कुठे फाइंड आउट होईल, इथे बघा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. लेफ्ट हँड साइड व्ह्यूची साईड कुठे फाइंड होणार, इथे, म्हणजे ती किती दिलेली 60. तर मी ही लेफ्ट हँड साइड व्ह्यू आहे ती किती असेल ही 60, ही 60, हाईट 70. ओके. हाईट 70, हे सगळं 70, हा पण 80, 1 2 3 4 80, दिस इज 60, दिस इज 60 60 60. ओके. हे सर्व तुम्ही मेजरमेंट नाही द्यायचे, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी तिथे मेन्शन करतोय. ओके. या प्रकारचा बॉक्स हा ड्रॉ केला आपण. आता आपल्याला सर्व या बॉक्स मध्ये तुमची ती ऑब्जेक्ट येणार आहे, याच्या बाहेर तो जाणार नाही. त्यासाठी आपण आधी बॉक्स मेथड यूज केली. ओके. देन व्हॉट इज द प्रोसिजर. आता फ्रंट व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा ऑब्झर्व करायचा आहे. स्टार्टिंगला बघा काय दिलेले, ही लाईन आपण 80ची ड्रॉ केली, त्यानंतर ही एक लाईन दिलेली, ही टोटल लाईन दिलेली. आता ऑब्झर्व काय करायचं, कुठे कुठे कट पॉइंट आहे. हे बघा ही इथे कट आहे, ही इथे टच आहे. आता फ्रंट व्ह्यू मध्ये कोणकोणता व्ह्यू ड्रॉ करता येईल आपल्याला ते बघायचं. ही लाईन ड्रॉ करता येईल, ही टोटल लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल. ओके. मग डिस्टन्स बघायचं की इथं कट आहे, इथे लाईन दिलेली आहे, इथे एक लाईन प्रोव्हाइड केलेली आहे. याचा मिनिंग काय असेल अंडरस्टँड ठेवा. अंडरस्टँड करायचंय की इथे एक सपोज हा ब्लॉक जर स्टेट असता, हा ब्लॉक जर स्टेट असता, हा ब्लॉक स्टेट असता, तर इथे एक लाईन आली नसती, इथे एक लाईन आली. याचा अर्थ असा असेल की हा ब्लॉक 1 आहे, हा 2 आहे, हा सेपरेट आहे, म्हणजे हा इथपर्यंत स्ट्रेट आहे, बट इथे हा कुठेतरी इन्क्लाइंड असू शकतो, म्हणजे या प्रकारचा असू शकतो. ओके. तर ही लाईन ते इंडिकेट करते, म्हणजे इथे काहीतरी स्लॉट आहे. मग आपण इथपर्यंत आधी ड्रॉ करून घ्यायचा. बघा इथपर्यंत दिलेला आहे, हा ड्रॉ करायचा आपल्याला. त्यासाठी आपल्याला मेजरमेंट फाइंड आउट करावं लागेल. किती मेजरमेंट दिले, स्टार्टिंगला हे 20 दिलेलं आहे, बघा हे 20 दिलेलं आहे. ओके. हे 20 दिले, 20चा मार्क करायचा. हे 20चा इथे 20चा मार्क करायचा. सॉरी, आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करतोय, 20चा इथे मार्क करायचा. ओके. ज्या लाईन्स ऑब्जेक्ट मध्ये त्या डार्क करायचं. 20चा तिथे मार्क केला, त्यानंतर 5 mm, 5 mm. ओके. 5 mm दिले, हा 5 mm चा मार्क करायचा. याला पॅरलल घ्यायचं, स्केलचा यूज करायचा, याला पॅरलल, या लाईन्सला पॅरलल 5 mm, कारण तो इन्क्लाइंड मध्ये ड्रॉ होणार आहे तुमचा ऑब्जेक्ट 5 mm. आता ही साइड आपल्याला फाइंड आउट करायची. इथे जो मार्क केलेला आहे, इथे जो मार्क केलेला आहे, याची टोटल हाईट किती आहे. टोटल तर 70 दिलेली, बट ह्या पॉइंट पर्यंत किती, तर ऑब्जेक्ट जो दुसरा दिलेला आहे
लेफ्ट हँड साइड व्ह्यूला दिलेला आहे तो विजिबल करायचा. बघा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 45 दिलेले. तर 45 डिस्टन्स घ्यायचं. 45 डिस्टन्स 45 mm 45 mm. आणि त्यानंतर हा 20चा ब्लॉक दिलेला होता. त्याच्यामध्ये बघा 20चा डिस्टन्स आहे या पॉइंट पासून 20च आहे. या पॉइंट पासून 5 mm जे घेतलंय तिथं 20 आहे. ओके. आणि हे 50 आहे. बघा हे वरती 50 म्हणजे ह्या लाईन साठी इथे 50 आणि इथे 20. 50 आणि 20चा मार्क करायचा. ही लाईन 5 ची दिलेली आहे. इथून इथे 20चा मार्क करायचा. आणि जी याची लाईन असेल ही जी पॅरलल लाईन असेल तिथे एक मार्क करून घ्यायचा आहे 20चा. हा 20चा मार्क इथे आला. मग इथून सपोज 20 हे पॉइंट मार्क केला. इथून कितीचा मार्क करायचा 50चा मार्क करायचा. ओके. 50 mm आणि सेंटर लाईन ही ड्रॉ करायची जी तुमची रिमेनिंग असेल. ओके. म्हणजे 5 mm नंतर 20 mm आणि दुसऱ्या साईडने 5 mm. ओके. ही लाईन्स ड्रॉ झाली फ्रंट व्ह्यूची. त्यानंतर काय प्रोसिजर आहे हे बघा. आपण 5 mm नंतर इथे बघा 20 mm दिले, अबो साईडला दिले 20 mm आणि अदर साईडला 50 mm दिले. हा स्लॉट ड्रॉ केला. तर आता हा ब्लॉक आपल्याला ड्रॉ करायचा आहे. हा कसा ड्रॉ करणार? डायरेक्टली हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आणि हा इथे टच आहे. हा पॉईंट मिळालेला आहे. बघा ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची, याला पॅरलल ड्रॉ करायची. पॅरलल ड्रॉ केली आणि इथे कट येतो म्हणजे हा पार्ट कंप्लीट झाला आपला. ओके. कोणता पार्ट कंप्लीट झाला? हा पार्ट कंप्लीट झाला. हा पार्ट, हा एवढा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. बट इथे बघा इथे एक मार्क केलेला आहे. ओके. लाईनचा एक मार्क केलेला, तो मार्क करायचा आपण. सेंटर मध्ये येतो. ते 20 आहे तर 10च्या सेंटर मध्ये ती लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके. म्हणजे इथे ते इंडिकेट करतं की इथे काहीतरी स्लॉट आहे, सर्कल आहे. ते आपल्याला कुठे विजिबल होणार आहे? इथे विजिबल होणार आहे. म्हणजे हा स्लॉट आहे, या स्लॉटची लाईन ही इंडिकेट केलेली. ओके. ती स्लॉट आहे, त्या स्लॉटची लाईन इथे इंडिकेट केलेली. आपण स्टार्ट नंतर कोणता पॉइंट करणार आहे? आता सपोज 5 mm कंप्लीट झाला. 20 mm जी रिमेनिंग जे मेजरमेंट होते ते आपण ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतरच आपल्याला हा स्लॉट कंप्लीट करायचा आणि अबो स्लॉट. अबो स्लॉटचा रिमेनिंग जो पार्ट आहे तो डायरेक्टली ड्रॉ करून घ्यायचा. ही लाईन काय इंडिकेट करते? इथे काहीतरी त्याच्यामध्ये इन्क्लाइन स्लॉट आहे, ही लाईन इंडिकेट करते. ओके. सपोज आता एक डिस्टन्स दिलेलं आहे बघा, इथे हा पॉइंट. हे डिस्टन्स आपल्याला माहिती किती दिलेलं आहे? 50 mm. बट हे डिस्टन्स माहिती तुम्हाला किती दिलेलं नाही. तर सिम्पली हे टोटल डिस्टन्स, हे टोटल जे डिस्टन्स आहे बघा इथे दिसतंय, इथे हे डिस्टन्स हे टोटल किती? 45. हे सपोज ही लाईन असणार 45 ची, इथपर्यंत 45. ओके. हा 5 mm आहे, इथं आपण ड्रॉ केलेला होता. ओके. तर इथे एक 5 mm चा मार्क करायचा. हा 5 mm चा मार्क करायचा. ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. 20 ची लाईन ड्रॉ केली, ही 20 ची लाईन ड्रॉ केली. ती कुठे कुठे जॉईंट आहे? इथे जॉईंट करून घ्यायची. ओके. त्यानंतर ती इथे जॉईंट करून घ्यायची. झाली जॉईंट. त्यानंतर ती डॅश लाईन काय इंडिकेट करते? किती mm ला दिलेली तिचं डिस्टन्स? 50 mm. 50 mm. इथून डिस्टन्स मेजर करायचं 50 mm, ती ड्रॉ करायची. 50 mm. बघा हा जो आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसतोय, हा फ्रंट व्ह्यू जो दिसतोय तो आपण हा फ्रंट व्ह्यू आपण हा कंप्लीट केलेला आहे. ओके.
नेक्स्ट व्यू कोणता आहे आपला? लेफ्ट हँड साइड व्यू, म्हणजे आपल्या लेफ्ट साइडला. ओके, तर लेफ्ट साइडचा आपल्याला ड्रॉ करायचं. तर लेफ्ट साइड साठी काय काय मेजरमेंट दिलेले आहे? सपोज लेफ्ट साइड व्यू बघायचा. लेफ्ट साइड व्ह्यूला काय दिलेलं आहे? 60 mm. 60 mm मध्ये हा जो 60 mm, हा 60 mm लाईन ड्रॉ करून टाकायचा. ओके, 60 mm ड्रॉ केला. ओके, त्यानंतर मार्क कुठे केलेला आहे? 40 mm ला. सगळे पॉईंट ड्रॉ बघून घ्यायचे. आता हा आपला लेफ्ट हँड व्ह्यू आहे. आपण 60 mm स्लॉट कितला आहे तुमचा? 30 ला. तर म्हणजे 30 ला स्लॉट आहे, म्हणजे इथे किती आहे? 50 आणि 50. 50 प्लस 30 प्लस 40 50 इज इक्वल टू 60. मग 30 ला ब्लॉक आहे, तर या पॉईंट पासून इथे एक 30 चा मार्क करायचा. या पॉईंट पासून इथे एक 30 चा मार्क करायचा. ही लाईन ड्रॉ केली. या लाईन मध्ये ही जी लाईन ड्रॉ केलेली, ह्या लाईन मध्ये या पॉईंट पासून इथे 50 चा मार्क करायचा. ही डार्क लाईन जॉईन करायची. या पॉईंट पासून इथे 50 चा घ्यायचा. ही डार्क लाईन, म्हणजे 30 मध्ये तुमचा काय येणार आहे? स्लॉट येणार आहे. ओके, ही 30 50 आणि ही 50 ड्रॉ झाली. ओके, आता याच्यामध्ये स्लॉट येणार आहे. हा स्लॉट येणार. हा स्लॉट कितीचा आहे तुमचा? 10 चा आहे. अजून एक पॉईंट दिलेला आहे की 40 mm. ओके, आधी काय करायचं? याला पॅरलल 10 mm घ्यायचं. इथे 10 mm पॉईंट मार्क करायचं. ओके, इथे पण 10 mm चा पॉईंट हा मार्क करायचा. ओके, पॉइंट मार्क केलाय. मार्क केल्यानंतर डिस्टन्स किती दिलेलं आहे? 40 mm. ओके, 40 mm म्हणजे किती असणार? हे 10 आणि हे 10. तर इथे जो पॉइंट मार्क केलेला आहे, ह्या साईडने इथे काय करायचं? 10 mm घ्यायचं. इथून पण इथे 10 mm घ्यायचं. डायरेक्टली हे जॉईन करायचे. ओके, हा स्लॉट तुमचा कंप्लीट झाला, म्हणजे हा स्लॉट. ओके, आता हे बघ, ही लाईन ड्रॉ केली. ही लाईन ड्रॉ केली, ही कुठे टच आहे? या लाईन वरून आलेली. ओके, ह्या लाईन वरती ती ही लाईन आलेली. जे कोणती लाईन असेल तुमची? बघा, ही लाईन, ही लाईन. तर ह्या लाईन साठी इथे मार्क करायचा आणि ह्या पॅरल लाईन थ्रू इथे मार्क करायचं आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची. बघा, ही याला पॅरल आहे. इथे दिसते तुम्हाला ही लाईन आहे. ही लाईन आहे. ही लाईन आली टच, म्हणजे हा पार्ट आपला कंप्लीट झाला. हा पार्ट कंप्लीट झाला आपला. आता अबो वरचा पार्ट आपला रिमेनिंग. आता त्याच्यासाठी काय दिलेलं आहे? इथपर्यंत बघा, जी डिस्टन्स होते 20 होतं. आणि हे बघा, तुमचा पार्ट इथपर्यंत आहे. आता ही लाईन आलेली बघा, ही लाईन. याच्यामध्ये पण ती लाईन आलेली आहे बघा, ही लाईन, ही लाईन. मग यालाच डायरेक्टली पॅरलल स्केल यूज करायची. इथे मार्क करून घ्यायचा आणि त्यालाच पॅरलल ती लाईन मार्क करायची. ओके, इथे कुठेतरी येऊन जाईल. झालं. त्यानंतर बट इथे तुम्हाला हा स्लॉट दिसतोय. हा स्लॉट दिसतोय. हा काय इंडिकेट करतोय? इथे कुठेतरी दिलेला आहे तो स्लॉट इंडिकेट करतो. मग 5 mm, हा 5 mm दिलेला आहे. ओके, तो 5 mm दिलेला आहे. हा स्लॉट इथे दिलेला आहे, तो 5 mm चा दिलेला आहे. स्टार्टिंगला इथून इथे 5 mm, इथून डायरेक्टली तो 5 mm चा स्लॉट तुमचा इथे येणार आहे. हा इथे. ओके, हा इथे येईल, हा इथे येईल. मी विदाउट मेजरमेंट घेतले, त्यामुळे लाईन्स ह्या मिसमॅच होऊ शकतात. ओके, आता जर टोटली मी मेजरमेंट नुसार ड्रॉ केलं तर डायरेक्टली ऍक्च्युअल ही जी लाईन इथे टच होती, डायरेक्टली ऍक्च्युअल टच होईल. ओके, मी विदाउट डायमेन्शन घेत आहे, त्यामुळे त्या लाईन्स कुठे पण मॅच होऊ शकतात डायरेक्टली. ऑलरेडी हा 5 mm चा पॉइंट दिसतोय, तर डायरेक्टली हा तिथे जॉईंट होणार. ओके, हा जॉईंट झाला 5 mm. जो इथे 5 mm आपण ड्रॉ केला होता बघा, 5 mm, तो 5 mm डायरेक्टली इथे टच झाला. टच झाल्यानंतर आता तो ऑब्जेक्ट आपल्याला हा ड्रॉ करायचा. हा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा. तर किती दिलेले टोटल? 45 आहे. त्याच्यामध्ये हे बघा 20 दिलेलं आहे. हे 20 मायनस करायचं, म्हणजे रिमेनिंग किती असेल? 25. तर या पॉइंट पासून इथे 25 चा मार्क करायचा. या पॉइंट पासून ऑलरेडी 25 चा इथे मार्क असेल. आता हा 25 चाच असणार आहे, म्हणजे ही लाईन आणि ही लाईन असेल. तर डायरेक्टली हा ड्रॉ करायचा. ओके, त्यानंतर हे डिस्टन्स दिलेलं आहे. हे डिस्टन्स टोटल बघा, सेंटर 20 डिस्टन्स दिलेलं आहे,
हा 5 mm आहे, हा 5 mm असेल. ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. हे डिस्टन्स किती असेल? हे डिस्टन्स किती असेल? कोणी सांगू शकतं हे डिस्टन्स किती असेल? यस, एनीवन? किती असेल? दिसतंय सर्वांना? हे बघा, स्केलचा यूज करायचा. हे 20 50 असणार आहे. कसं काय 50? हे बघा, इथे हा जो पॉइंट आपण मार्क केलेला आहे, हा जो पॉइंट मार्क केलेला आहे, ते पॉइंटची लाईन येते. बघा, ही लाईन ती पॉइंटची. हा असेल 50 आणि हा असेल 50. ओके, तर 50 mm याला पॅरलल 50 mm. ओके, 50 mm. आता ही जी बाजू, ही बाजू, आता हे ड्रॉ करायचं आपल्याला. हे किती डिस्टन्स आहे हे आपल्याला ड्रॉ करायचं. हे डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं? ती फ्रंट व्ह्यूला बघायचं. ही बघ, ही लाईन आलेली, ही लाईन आलेली, याची लाईन किती? मग ही लाईन आलेली बघा पुढे, ही किती? 50. म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? 50. तर सिंपल आहे. अगेन मेजर करायचं 50, इथून पण मेजर करायचं 50, डायरेक्टली जॉईन करायचं. ओके, म्हणजे आपला हा पार्ट कंप्लीट झाला. आता इथे बघा, हा एक पार्ट दिसतोय तुम्हाला. ओके, हा एक पार्ट दिसतोय आणि हा पार्ट दिसतोय. आता हा आपल्याला ड्रॉ करायचा. तो हा बघा, डायरेक्टली या सेंटरला इन्क्लाइंड आहे. हा पार्ट हा डायरेक्टली या पॉइंटला टच आहे. ओके, तर सिंपल आहे. ही जी आपली डायग्राम ड्रॉ झालेली असेल ती ड्रॉ करून घ्यायची कम्प्लिटली इथे. ओके, आता हा पार्ट आपला रिमेनिंग आहे. म्हणजे हा जो ब्लॉक दिसतोय याचं काहीतरी डिस्टन्स इथे मेजरमेंट मध्ये दिलेलं असेल. ओके, ते कोणतं असणार आहे? हा बघा, हा पॉइंट, हा पॉइंट किती? हा पॉइंट असणार. म्हणजे यापासून एक डिस्टन्स मेजर करायचं 30चं, ही लाईन ड्रॉ करायची, हे जॉईन करायचं. ह्या पॉइंट पासून ही लाईन पॅरलल घ्यायची, ही लाईन पॅरलल असेल. इथून इथपर्यंत 5 mm चा डिस्टन्स, म्हणजे हा 25 चा आहे. सपोज हा 30 चा असेल, हा 50 चा असेल, तर हा 20 चा, म्हणजे 5 mm डिस्टन्स हे लार्ज घ्यायचं. हा पॉइंट इथे मार्क करायचा, हा पॉइंट इथे मार्क करायचा. डायरेक्टली टच करायचं. ओके, हा ब्लॉक कंप्लीट झाला. आता म्हणजे हा ब्लॉक कंप्लीट झाला, हा ब्लॉक कंप्लीट झाला. तर रिमेनिंग कोणता पार्ट आहे? हा पार्ट. हा जो पार्ट आहे, आता आपण ह्या साईडने बघतोय, म्हणजे लेफ्ट हँड साइड बघतोय, तो याच्या बॅक साईडचा पार्ट. याचा अर्थ काय? हा जो पार्ट आहे हा फ्रंटला दिसत होता आपल्याला आणि हा त्याच्या बॅक साईडला आहे. ओके, कारण हे डिस्टन्स कंप्लीट झाले. आपण इथपर्यंत ड्रॉ करीत आलेलो आहे. इथपर्यंत आपला एक्सटेन्शन लाईन होती बॉक्सची, म्हणजे ती एंड झालेली, म्हणजे याच्या वरती तो पार्ट नसणार आहे. सिंपल आहे का, तुमची लाईन इथपर्यंत एंड झालेली आहे, तर जो रिमेनिंग पार्ट दिसतोय तो याच्यावरती नसणार आहे, हे अंडरस्टँड करायचं. म्हणजे तो त्याच्या बॅक साईडला असणार आहे. मग आता हा पार्ट ड्रॉ करायचा आपल्याला. तर सिंपली आहे, जी लाईन आलेली होती. हॅलो सर. तुमची लाईन. यस सर, कोणीतरी वेटिंग रूम मध्ये सिद्धेश कंक म्हणून जॉईन करा ना. लवकर जॉईन करायला सांगायचं, हा टाइम नाही जॉईनिंगचा. ओके, नाही सर, त्याचा नेटवर्क तो इश्यू बॅक मुळे साइड, तो लेफ्ट झाला होता. हा बॅक साइड आहे. ही बॅक साइड आपल्याला ड्रॉ करायची. सिंपली मी तुम्हाला काय सांगितलं, ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आपली लाईन इथपर्यंत एंड लाईन होती, ही एंड लाईन इथपर्यंत एंड झालेली, इथपर्यंत आपला ऑब्जेक्ट ड्रॉ झालेला, म्हणजे याच्या बाहेर आपला ऑब्जेक्ट येणार नाही. तरी पण आपल्याला वरचा एक पार्ट आपला बाकी. याचा अर्थ काय असेल की तो ऑब्जेक्ट याच्या बॅक साईडला आहे, याच्या बॅक साईडला म्हणजे इथे असणार आहे. आता त्याचं मेजरमेंट किती दिलेलं आहे? सेंटर लाईन ला टच आहे, डायरेक्टली सेंटर लाईन कॅल्क्युलेट करून टच केलेलं आहे. तर सपोज तुमचा हा पार्ट आलेला होता, हा पार्ट इथे स्केल थ्रू, तेच मेजरमेंट स्केल थ्रू इंडिकेट करायचं, इथे इथे ड्रॉ करून घ्यायचा तो पार्ट, म्हणजे इथे असेल. ओके, ड्रॉ केला.
ओके, ड्रॉ केलं, लाईनलाच पॅरलल आहे, ड्रॉ झाला. त्यानंतर सेंटरला, हा डायरेक्ट आहे बघा, सेंटर घेतलेला आहे, त्या सेंटरला जॉईंट. तर सेंटर कायचा असेल तर या लेंथचा, जी लेंथ किती दिलेली 60चा किती 30 मार्क करायचं, 30 मार्क करायचं. आणि बघा इथून जरी आपण बघतोय, तुम्हाला फक्त एक लाईन दिसते, फक्त एक लाईन दिसते, पण जेव्हा फ्रंट व्ह्यू ड्रॉ केलेला आहे आपल्याला पूर्ण हा स्लॉट दिसतोय. म्हणजे इथे एक असणार आहे, तो ही लाईन एक्सटेंड करायची, एक्सटेंड केली, हा सेंटर पॉइंट पिक करायचा, हा जॉईंट करायचा, हा सेंटर पॉइंट पिक करायचा, हा जॉईंट करायचा, ही लाईन डायरेक्टली रब करायची. कारण की मी तुम्हाला काय आता ही लाईन रब करून टाकायची. का काय बोललो तुम्हाला मी, इथे इथे एक लाईनचा डॅश दिलेला आहे, याचा अर्थ काय असू शकतो, हा स्लॉट इथपर्यंत आहे आणि इथे जो स्लॉट आहे हा सेकंड, हा इन्क्लाइंड असू शकतो. हा केव्हा आपल्याला अंडरस्टँड झाला, जेव्हा आपण इमेज कंप्लीट करत आलो तेव्हा आपल्याला इथे अंडरस्टँड झाला, हा स्लॉट इथे इन्क्लाइंड आहे, म्हणून त्यामुळे इथे कट लाईन दिलेली होती. ओके, मग तो रब करून टाकायचा.